आपकी अदालत मध्ये सर्वात मोठे उद्योगपती गौतम अडाणीवर आरोप आहे की हे कृतज्ञ आहेत. गौतम भाई, जेव्हा तुमचं नाव येतं ना तेव्हा लोक म्हणतात नावच पुरेसं आहे, गौतम अडाणी. आणि एक व्यक्ती आहेत आपल्या देशामध्ये ज्यांनी गेल्या 8 वर्षात खूप मेहनतीने तुम्हाला लोकप्रिय बनवलं. ते दररोज तुमचं नाव घेतात. नाव तर ऐकलंच असेल, राहुल. पण आरोप हा आहे की तुम्ही कधी त्यांचे आभार देखील मानले नाहीत, थँक्यू नाही म्हणालात. बघा रजतभाई, राहुलजी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेता आहेत आणि मला वाटतं की ॲज अ इंडस्ट्रियलिस्ट मी त्यांच्याबद्दल काही टिप्पणी करू हे चांगलं नाही आहे. ते सन्माननीय नेता आहेत आणि मी बघतो की त्यांना पण देशाचा विकास हवा आहे. कधी ठीक आहेत, राजनैतिक आवेशात त्यांचं कधी विधान समोर येतं तर त्याला मी राजनैतिक विधानाच्या वर महत्त्व देत नाही. बघा, तुम्ही टिप्पणी करत नाही पण ते तुमच्यावर खूप टिप्पणी करतात. 1-2 उदाहरणं मी तुम्हाला देतो. राहुल गांधी म्हणतात, ही जास्त जुनी गोष्ट नाही आहे, फेब्रुवारी 2022ची गोष्ट आहे, की मोदी सरकारने भारताचे सगळे पोर्ट, सगळे एअरपोर्ट, सगळा गॅस, सगळं ट्रान्सपोर्टेशन, सगळी पॉवर, सगळी मायनिंग, सगळी ग्रीन एनर्जी, गॅस, सगळं काही गौतम अडाणीला देऊन टाकले. बघा रजतभाई, जेव्हा तुम्ही आरोप लावताय तर तुम्ही एक गोष्ट सांगा की ज्यामध्ये आम्ही एकही काम विदाऊट बिडिंग केलं असेल, एकाही ठिकाणी बिडिंग शिवाय आणि मेरिट शिवाय कधी त्या बिझनेसमध्ये प्रवेश नाही करत. आम्हाला देखील माहिती आहे की भारतामध्ये ज्या प्रकारचं काम केल्यामुळे कॉन्ट्रोवर्सी जास्त होते. तर माझी पूर्ण अडाणी ग्रुपची एक फिलॉसॉफी आहे की कोणतीही गोष्ट विदाऊट बिडिंग आपल्याला शिवायचं नाही. मग माझे पॉर्ट असतील, एअरपोर्ट असतील, रोड असेल, पॉवर हाऊस असेल, एकही बिझनेस आम्ही विदाऊट बिडिंग काम नाही केलं. हे तर म्हणजे असं झालं की तुम्ही परीक्षामध्ये तुम्ही पहिल्या नंबरवर आले तर म्हणायचं की तुम्ही पहिल्या नंबरवर कसे आले. मग असं म्हणत असेल की पेपर लीक झाला असेल म्हणून. हां, मग तो आक्षेप असायला हवं. आज आमच्यावर तो आक्षेप राहुलजींनी पण नाही टाकला की भाई या बिडिंगच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्या गडबडीमुळे तुम्हाला हे सगळं मिळालं आहे. आक्षेप काय आहे ते मी सांगतो. त्यांचं म्हणणं आहे की सगळेच्या सगळे पैसे आहेत जे तुम्ही इन्व्हेस्ट करतात वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्ट्समध्ये, ते सगळेच्या सगळं बँकांकडून घेतलेलं लोन आहे आणि 2 लाख करोड रुपयांचं लोन आहे गौतम अडाणी यांच्यावर. हा सगळा जनतेचा पैसा आहे ज्याने तुम्ही माल बनवता. बघा रजतभाई, तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला सांगतो की इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही प्रोजेक्ट बनवता तर कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट एका बँकचं डेट असतं आणि त्यावर तुम्ही इक्विटी लावत असता. 30 ते 40% तुम्हाला तुमचे पैसे लावायचे असतात, 60 ते 70% तुम्हाला बँकचं लोन वापरायचं असतं. प्रश्न हा आहे की तुम्ही जे कर्ज घेता ना, ते कर्ज त्यामध्ये तुमची रेटिंग काय आहे. आज मी तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आमच्या कर्जामध्ये अडाणी ग्रुप एकच ग्रुप भारतामध्ये आहे ज्याची साथ, आणि ही साथ कोणी राजकारणी किंवा कोणती बँक नाही देत. ती एक डिपेंडंट एजन्सी आमची साथ देते आणि ती सगळ्याच्या सगळं तुमचं फायनान्शियल ॲनालिसिस करून देते आणि त्या बेसिसच्या वरती ज्यांना लोन हवं आहे त्यांना लोन देते. आणि ती साथ भारताची पण असते, जेवढे भारतीय बँकेची पण असते आणि त्यामध्ये प्रत्येक कॉर्पोरेटची पण असते. आज ही अडाणी ग्रुपची प्रत्येक कंपनी जी इंडियाची स्वतःची रेटिंग आहे म्हणजे भारताची त्याच्या बरोबरीची आहे, विच इज अ सॉव्हरिंग रेटिंग. आता अडाणी ग्रुप इतका डिसिप्लिन आणि
रेटिंग आहे की आजपर्यंत मला माझ्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये आमचं कधी ना एका दिवसाचं पेमेंट डिले झाला आहे, ना इंटरेस्टमध्ये कोणती काटछाट झाली आहे. आणि जेव्हा पण अडाणी ग्रुपला जेव्हा पैसे हवे असतील कोणत्याही डेव्हलपमेंटसाठी सगळे जण द्यायला तयार होतात. राहुल गांधी म्हणतायत की हे जे काय मिळतंय ते सगळं मोदीजी देत आहेत. तुम्ही बघा की मी 2013च्या नंतर त्यावेळेस 80% पैसे आम्ही इंडियन बँकेकडून घेत होतो, तर आज आमचं त्यांच्यावर 35% झाले आहेत. आणि आम्ही पूर्ण इंटरनॅशनल मार्केटमध्ये ग्लोबल रेटिंग आम्ही करत गेलो. तर आज ग्लोबलच्या मध्ये ते भारताच्या किंवा कोणाच्या काही म्हणण्यामुळे पैसे नाही देत, ते तर त्यांची रेटिंग आणि त्यांच्या गव्हर्नन्सच्या हिशोबानेच देतात. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की आमच्या प्रत्येक कंपनीची रेटिंग जी आहे आणि आमचे डिस्क्लोजर्स जे आहेत आणि त्या डिस्क्लोजरच्या वर आमच्या कंपनीला जगभरात 3rd ESG लेवलवर त्याला अवॉर्ड मिळाला आहे. तर हे जे आहे हा आरोप संपूर्णपणे निराधार आहे. आता ठीक आहे, राजकारणी त्यांना सांगताना काहीही सांगतात, तर त्याचं उत्तर लँडर्स आणि बॉरोवर्स आम्ही आहोत, लँडर्स आहोत. आज आम्हाला कधी आमच्यामध्ये वाद नाही नाही, झाले. पण ते म्हणतात की जास्ती लोन तुम्हाला सरकारी बँकांकडून मिळतं आणि 40% लोन 2020 पासून 2022 मध्ये होतं. मी तुम्हाला सांगतो ना की आमच्या लोनची मात्रा गेल्या 10 वर्षात, गेल्या 8-10 वर्षात 11% वाढ झाली आहे. आणि आमचं इन्कम 24% वाढलं आहे. जे आमचं प्रॉफिटेबिलिटी आहे आणि त्याच्यामुळेच आमचं रेटिंग सुधारलं आहे. आमच्या बोवरिंगपेक्षा जास्त वाढलं आहे. खूप सारे लोक हे म्हणतात की जर कधी अडाणीचा फुगा फुटला तर सगळ्या बँका डबघाईला जातील. ही तर काही लोकांची काय इच्छा असते. पण मी तुम्हाला सांगतो, अडाणीचे ॲसेट्स जे लोन आहे त्याच्याही 3 ते 4 पटीने जास्त आहे. तर तो कोणाचाही पैसा अनसिक्युअर नाही आहे. म्हणजे हा फुगा उडतच राहील, फुटणार नाही. भारत पुढे जात राहील तसा तसा हा फुगा पण पुढे जात राहील. आता आपण जनतेचे प्रश्न घेऊ. हां, तुम्ही आधी. हां, तुम्ही म्हणालात नंबर्स तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत, माया आहे. पण आम्हाला खूप गर्व होतो जेव्हा आम्हाला समजत की जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जे आहेत ते आमच्या देशातले आहेत. माझा प्रश्न हा आहे की तुम्ही आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे रिस्क घेतले असतील, मग तर कधी तुम्हाला भीती नाही वाटली? जेव्हा तुम्ही रिस्क घेता तेव्हा तुम्हाला त्याचा अंदाज माहीत असायला हवा. आज आम्ही बऱ्याच ठिकाणी रिस्क घेतल्या. मी असं नाही म्हणणार की सगळ्यात आम्ही यशस्वी झालो. बऱ्याचदा आम्हाला अपयश पण मिळाले. तर रिस्क घेतल्यानंतर तुमच्या एवढी ताकद असली पाहिजे की मी ही बोट पार करून दाखवेन. आणि त्याच्यासाठी तुम्हाला चिकाटी पाहिजे. अडचणी तर येतीलच. कोणतंही असं कार्य नाही आहे की तुमच्याकडे सफलतेची चावी तुमच्या हातात येईल. त्यामध्ये अडचणी पण येतील, पण त्याच्यासाठी तुमचा हेतू स्वच्छ पाहिजे आणि त्यावर तुमची चिकाटीने काम करत राहिला तर माझा अनुभव आहे की विफलता नाही मिळणार. राहुल गांधी अजून एक आरोप हा लावतात की मोदीजी इतका सपोर्ट करतात. मुंद्रा पोर्ट ट्रस्ट जे तुमचं पोर्ट आहे, तुमचं पहिलं पोर्ट जे तुम्ही बनवलं होतं, 2021च्या सप्टेंबरमध्ये 20,000 करोडचे ड्रग्ज पकडले गेले. 2022मध्ये मेमध्ये 500 करोडचे ड्रग्ज पकडले गेले. आणि मग जुलै 2022मध्ये 375 करोडचे ड्रग्ज पकडले गेले. आणि ते विचारतात की कोण आहे जे वाचवतात अडाणीला. मी तर बघतोय हे जे ड्रग्ज पकडले आहेत, तर कधी तुम्ही असा विचार केलाय की हे ड्रग्ज हे पकडले गेले ही चांगली गोष्ट आहे आणि कोणतेही ड्रग्ज जातात तर लगेच पकडले जातात. त्याचा अर्थ असा नाही की आधी ड्रग्जचा व्यवसाय झाला नसेल. पण तरीही आज मी माझ्या प्रत्येक एजन्सीचे आभार मानू इच्छितो
जर ते कस्टम असतील, पोलीस असतील, DRIU असतील, की त्या लोकांनी चांगल्या पद्धतीने काम करून अशा पद्धतीच्या ड्रग्सची स्मगलिंग करणाऱ्याला पकडलं. माझ्याजवळ जेव्हा आम्ही पोर्ट चालवतो तेव्हा आमच्याकडे दुसरं कुठलीच पॉवर नसतं, जे एक्सेप्ट सरकारने सांगितलं तेवढंच करायचं. पोर्ट चालवता तर तुमचं फक्त कार्गो चढवणं आणि उतरवणं. तुमच्याकडे काही पोलिसांची पॉवर नाही आहे, कोणती इन्स्पेक्शनची पॉवर नाही आहे, ना अरेस्ट करण्याची पॉवर आहे. ते काम सरकारच्या वेगवेगळ्या एजन्सी करतात. तर ही लोकांना दिशाभूल करण्यासारखं आहे. आणि बरं आहे, हे जे कोणी पकडले गेलेत त्याची सरकारकडे सगळीच्या सगळी नोंद असते की हे कोण करतं, कोण पाठवतं, कुठून येतं, आणि सरकारने सगळ्यांना ताब्यात घेतलंय. पण आरोप राहुल गांधी, काँग्रेस पार्टी असा लावतात की सारखे सारखे ड्रग्ज पकडले गेले, पण सरकारने, सरकारी एजन्सीने अडाणी किंवा त्यांच्या कोणा माणसाची विचारपूस देखील केली नाही. ते चुकीचं आहे. जेव्हा कोणती इन्व्हेस्टिगेशन होतं तर ते 360 डिग्रीचं इन्व्हेस्टिगेशन असतं आणि त्यामध्ये तपास तर केला जातो. असं काही नसतं की सरकारी लेवलवर कोणी तपासाला बायपास करतात. त्यामुळे मी असं काही नाही मानत की त्यांनी अडाणी ग्रुपला काही असं केलं किंवा स्पेशल ट्रीटमेंट दिली. जसं तुमच्या संपत्तीची गणना करायला, हिशोब करायला अडचण येते, अशीच अडचण मला राहुल गांधींच्या आरोपांचे हिशोब ठेवण्यात आली. 8 वर्षांपासून 2-3 आरोप लावलेत. रजत भाई, मला असं वाटतंय की तुम्ही राहुलजीबद्दल बोलून पुन्हा माझं राहुलजीशी भांडण घडवून आणाल. आणि उद्या आणखी एक स्टेटमेंट करतील. तर मी मानतो की राहुलजी एक माननीय नेता आहेत. ठीक आहे, ते पण एक पॉलिटिकल पार्टी चालवतात. त्यांची आयडिओलॉजीवरून वाद होतात आणि त्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. तर मी तर एक सामान्य उद्योगपती आहे. मी माझं काम करत असतो आणि ते त्यांचं पॉलिटिक्स करत असतात. नाही, ना तुम्ही सामान्य आहात ना ते सामान्य आहेत. आणि बघा ते काय म्हणाले, त्यांना ह्या गोष्टीचा देखील प्रॉब्लेम आहे की जे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे ते म्हणतात की त्यात जे क्रिकेटचं पिच आहे, एक एंडचं नाव अडाणी एंड का आहे. असं आहे की जेव्हा कोणतंही स्टेडियम बनतं तर ऑक्शनने ते लोक स्टेडियमचं, कोणत्या स्टेडियमला एका बाजूला अडाणी स्टेडियम, दुसऱ्या बाजूला रिलायन्स स्टेडियम आहे, तर दोन्ही ग्रुपने पैसे देऊन ते राईट्स घेतले आहेत. तर त्यामध्ये चुकीचं काय आहे मला माहीत नाही. तुम्ही कधी राहुल गांधींबद्दल जास्त काही बोलत नाही. आज जनता पण समोर आहे, पब्लिक समोर आहे, संधी आहे, काही इच्छा असेल तर बोलून टाका. 2014च्या निवडणुकीनंतर, निवडणुकीच्या वेळी आणि त्याच्यानंतर जे कंटिन्युअसली राहुलजीनं आमच्यावर हल्ला केला आहे, तर त्याने तुम्हाला पण अडाणी कोण आहे हे जाणून घ्यायची संधी मिळाली. त्यामुळे मी आज इथे आहे.